अजित पवार यांनी सोबत येण्यासाठी मंत्रिपदाची ऑफर दिली। अनिल देशमुखांचा लोकशाही पॉडकास्टमध्ये हा गौप्यस्फोट आहे। हवा ते मंत्रिपद देण्याची अजित पवारांकडून ऑफर होती। अजित पवार यांची ऑफर देशमुखांनी नाकारली आहे। भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांची ही ऑफर होती असं देशमुख म्हणतात। ज्यांनी माझा छळ केला त्यांच्याबरोबर दादांकडून तुम्हाला ऑफर होती। आता जेवढे आमदार जास्ती आले तेवढं चांगलंच आहे ना। जेवढे जास्ती आमदार येणार तर ते चांगलं आहे। त्यातले तर सिनियर आमदार आले तर अजून चांगलं आहे। पण इतर सहकाऱ्यांची तुम्ही चर्चा केली, जसं आता छगन भुजबळांसारखे जे नेते जे अनेक वर्षे पवार साहेबांचे निकटवर्ती म्हणून मानले जातात, ते त्यांच्यासोबत गेले, ही सगळी मंडळी, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा कधी केली का? त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला? हो, आता कशाला हे सगळ्या दुनियाला माहीत आहे की हे सगळे आमचे जे सहकारी सिनियर सहकारी होते, आमचे छगन भुजबळ असतील, हे सगळे सिनियर सहकारी होते। वळसे पाटील कशामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे ना, मी कशाला सांगू त्याच्याबद्दल। पण मग तुम्हालाही ते ऑप्शन होतं ना, तुमच्यासमोरही ते ऑप्शन होतं की जे त्या कारणासाठी गेले त्यांच्या आधी केसेस। माझा जो छळ केला, ज्यांनी छळ केला त्याच्यावर जाऊन बसणार। ज्यांनी छळ केला त्यांच्या सोबत जाऊन बसणार का, असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेला आहे। अजित पवार यांनी आपल्याला देखील ऑफर दिलेली होती, मंत्रिपदाची ऑफर दिलेली होती। भाजपसोबत जाण्याकरता अजित पवार यांनी ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये आज केलेला आहे। ही संपूर्ण मुलाखत तुम्ही पाहू शकणार आहात। पुन्हा एकदा आपण अर्थातच काही अंश मुलाखतीचा आपण या क्षणी पाहतोय। यात काही महत्त्वाचे गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलेले आहेत। भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवार यांची आपल्याला सुद्धा ऑफर होती असा अनिल देशमुख यांनी गौप्यस्फोट केलेला आहे। हवं ते मंत्रिपद देण्याची अजित पवार यांनी आपल्याला ऑफर दिलेली होती असं सुद्धा अनिल देशमुख म्हणतात। अजित पवार यांची ऑफर देशमुखांनी नाकारली। भाजपसोबत जाण्यासाठी म्हणून दिलेली ऑफर आपण नाकारली, कारण ज्यांनी आपला छळ केला त्यांच्यासोबत कसं काय जाऊन बसणार, असा सवाल अनिल देशमुख यांनी या ठिकाणी उपस्थित करत आपण ही ऑफर नाकारली असल्याचं लोकशाही पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलेलं आहे। अजित पवार यांची ऑफर आपण नाकारली असं देशमुख म्हणतात। सत्ता स्थापनेदरम्यान आपल्याला सुद्धा ऑफर देण्यात आलेली होती, जी आपण नाकारली असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये केलेला आहे। ऐकूया आपण पुन्हा एकदा नेमकं काय म्हणालेत। दादांकडून तुम्हाला ऑफर होती। आता जेवढे आमदार जास्ती आले तेवढं चांगलंच आहे ना। जेवढे जास्ती आमदार येणार तर ते चांगलं आहे। त्यातले तर सिनियर आमदार आले तर अजून चांगलं आहे। पण इतर सहकाऱ्यांची तुम्ही चर्चा केली, जसं आता छगन भुजबळांसारखे जे नेते जे अनेक वर्षे पवार साहेबांचे निकटवर्ती म्हणून मानले जातात, ते त्यांच्यासोबत गेले, ही सगळी मंडळी, त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा कधी केली का? त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला? हो, आता कशाला हे सगळ्या दुनियाला माहीत आहे की हे सगळे आमचे जे सहकारी सिनियर सहकारी होते, आमचे छगन भुजबळ असतील, हे सगळे सिनियर सहकारी होते। वळसे पाटील कशामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे ना, मी कशाला सांगू त्याच्याबद्दल। पण मग तुम्हालाही ते ऑप्शन होतं ना, तुमच्यासमोरही ते ऑप्शन होतं की जे त्या कारणासाठी गेले त्यांच्या आधी केसेस। माझा जो छळ केला, ज्यांनी छळ केला त्याच्यावर जाऊन बसणार। याविषयी बोलण्याकरता अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। ज्यांनी आपला छळ केला त्यांच्यासोबत मी कसं काय जाऊन बसणार, असा सवाल उपस्थित करत अजितदादांनी आपल्याला सुद्धा ऑफर दिलेली होती सत्तेत सहभागी होण्याची। कुठलंही मंत्रिपद घ्या असं आपल्याला सुद्धा सांगितलेलं होतं, पण आपण ऑफर नाकारली असं अनिल देशमुख लोकशाही पॉडकास्टमध्ये म्हणतायत। नाही, देशमुख साहेब फार मोठे नेते आहेत, मंत्री आहेत आणि मी त्यांचा फार म्हणजे सत्तेमध्ये असताना मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काढलेत। एक मात्र नक्की की माझा हा प्रश्न ज्या वेळेस अजितदादांना पत्रकार परिषदेत आपल्या इथे जे अधिवेशन झालं कोकणामध्ये याला पनवेल कर्जतला, त्या ठिकाणी प्रश्न विचारला, त्यावेळेस अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीकडून
अनिल देशमुख साहेबांना घ्यायला विरोध असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करता आलं नाही. आता देशमुख साहेबांनी तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये वेगळं सांगितलं की त्यांना ऑफर होती. ऑफर कोणाला नव्हती. देशमुख साहेबांचं वक्तव्य दिशाभूल करणार आहे. अजितदादांनी जे सांगितलं ते सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की ज्यांच्यावर आणि साहजिक आहे मागच्या काळात त्यांनी याच्या माध्यमातून वाजेचं प्रकरण जे झालं त्यात अलिगेशन्स केले होते आणि भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं होतं की ज्यांच्यावर आम्ही आरोप केले त्यांना परत सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं तर पुढे आम्ही लोकांना काय तोंड द्यायचं, म्हणून त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून घेता आलं नाही. देशमुख साहेब स्वतः अजितदादांकडे तशी मागणी करत होते असं अजितदादांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अजितदादांनी जे सांगितलं ते सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. तुमच्या समोर दिलेल्या मुलाखतीमध्ये सत्यता नाही. अगदी धन्यवाद मिटकरीजी आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.